नमस्कार मैत्रिणी, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेणुका पाटील. आज तुम्हाला ब्लाऊज फिटिंगवर परत एक व्हिडिओ टाकणार आहे. मी आधीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण नक्कीच बघा. हे बघा, फिटिंग करताना काय होतं, कधी कधी आपला पुढचा भाग किंवा मागचा भाग कमी जास्त होतो. तर त्यासाठी काय करायचं ते मी सांगणार आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करत जा. हे बघा, ही बाही जॉईंट करून घेतलेली आहे, योगपट्टी सगळं रेडी ब्लाऊज केलेला आहे. मी फक्त फिटिंगचा तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, कधी कधी आपल्याकडून काय होतं, शिवताना इकडचा म्हणजे किंवा पाठीमागचा भाग किंवा पुढचा भाग कमी जास्त होत असतो. तर त्याच्यावर काय उपाय आहे मी सांगते तुम्हाला. हे बघा, कदाचित जर समजा आपला पुढचा भाग जर जास्त झाला आणि आपण जर अशी टीप मारलेली असेल, वरची फिटिंग केलेली असेल, म्हणजे योगपट्टी जर वरून जोडलेली असेल, तर आपल्याला इथे हे बघा, इथे किती कमी आलंय किती जास्त आलंय असं मोजून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, इथे काय करायचं, इथे पाव इंचाची एक टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, इथे अशी क्रॉस टिप मारून घ्यायची आहे, फक्त इथपर्यंतच, याच्या पुढे नाही जायचं आहे. आणि दुसरी म्हणजे हे बघा, अजून जर समजा खूपच जास्त असेल तर काय करायचं, ही बाई उसवून काढायची इथपर्यंत आणि परत पाव इंच असं गोलाकारमध्ये कट करून घ्यायचं. आणि जर कट करायचं नसेल तर आपण काय करायचं, हे बघा, परत हे दोन व्यवस्थित असे जॉईंट करून घ्यायचे आणि इथून असे पाव इंचाची ही टीप अशी तिरकस मारायची आहे गोलाकारमध्ये. हे बघा, अशी हे असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळं पण आपलं लगेच व्यवस्थित होतो. आणि जर समजा हा पुढील भाग जर मोठा झाला तर त्याच्यावर उपाय सांगितलेला आहे मी. आणि जर मागचा भाग आला तर आपल्याला फक्त एकच ऑप्शन असतो, तो म्हणजे बाहीमध्ये कमी करायचा असतो. हे बघा, इथे आपल्याला ही बाही जी जॉईन केलेली आहे ना, इथून काय करायचं, बघायचं आपला किती एक्स्ट्रा आलेलं आहे. पाव किंवा अर्धाच इंच एक्स्ट्रा येत असतं, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त आलं तर दोन्ही बाजू खोलून घ्यायच्या व्यवस्थित आणि व्यवस्थित बघून घ्यायचं किती इंच एक्स्ट्रा आहे किंवा किती नाही आहे. आणि काय करायचं, जर समजा पाठीमागचा भाग जर जास्त आला तर हे बघा, इथून पाव इंच अशी क्रॉस टिप घ्यायची आहे आणि हे बाहीमध्ये असं मिक्स करायचं आहे. त्याच्यामुळं पण आपलं कमी जास्त जो पण आलेला आहे तो व्यवस्थित होऊन जातो. त्याच्यानंतर शोल्डर बघायचं आहे किती आहे, दोन्ही शोल्डर व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. आणि जर समजा शोल्डर जर कमी जास्त झालं तर परत हे बघा, टिप मारताना इथून ही अशी थोडीशी एक लाईन अशी टिप मारून घ्यायची आहे इकडनं. जिथं बघायचं कोणतं आधी व्यवस्थित आहे आणि जे बरोबर आहे परफेक्ट. आणि जर त्याच्यानुसार दुसरं असेल तर ठीक आहे, नसेल तरी ते थोडीशी अशी टिप मारून घ्यायची आहे क्रॉसमध्ये. त्याच्यामुळं पण आपलं शोल्डर पण व्यवस्थित होऊन जातं आणि आपलं ब्लाऊज पण उतरणार नाही. हे बघा, आता हे बघा, टिप मारल्यानंतर हे बघा, आपलं पूर्ण व्यवस्थित परफेक्ट माप येत असतं. हे बघा, असं येत असतं. आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. शिवण क्लास करायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेव्हा आपलं टार्गेट कंप्लीट होईल तेव्हा आपण लाईव्ह सेक्शन बी चालू करणार आहोत. मी तुम्हाला लाईव्ह शिकवणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि फिटिंग करताना हे बघा, मी 2-3 महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहे. हे बघा, इथे पण बघून घ्यायचं आहे आपलं कमी आहे की जास्त आहे ना. असेल तर जास्त असेल तर इथे अशी क्रॉसमध्ये टिप मारून घ्यायची आहे. आणि हे टिप मारण्याच्या आधी जर समजा तुम्ही असं फिटिंग करण्याच्या आधी, बाही जॉईन करण्याच्या आधी शक्यतो तपासून बघत जा आपलं बरोबर आहे की चुकीचं आहे. जर समजा कदाचित लक्षात नाही राहिलं किंवा तर मग हा दुसरा पर्याय म्हणजे आपल्याला इथे क्रॉस टिप मारायची असते. त्याच्यामुळं आपला पुढील भाग आणि मागील भाग व्यवस्थित होतो. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.